हॅलो मित्रांनो, कसे काय तुम्ही सर्व? खूप दिवसांनी निघाली मी पुण्यावरून नागपूरला जायसाठी. तर काही दिवसापासून ब्लॉग येतच नाहीये, आता तर कंटिन्यू सायंकाळला निघाली मी रेल्वे स्टेशन जायला. तर मी निघेल आणि पाऊस नाही येणार असं तर शक्यच नाही. मी निघल्याबरोबर पाऊस तर खूपच चालू झाला. थोड्या टायमामध्ये बस आली तर बसून निघाली मग मी भोसरीला जायसाठी. या बसमध्ये तर फर्स्ट टाइमच बसली होती. मी काय सांगू तुम्हाला, पुण्याच्या बाहेर राहायची प्रॉब्लेम हीच असते, कारण सगळं लांबवर असतं आणि माझी ट्रेन होती 10:30 वाजताची. तर लवकर निघाली मग मी रेल्वे स्टेशनच्या बसने. 9 तर वाजून गेले होते. गाईज इकडे लेडीजचा खूप फायदा आहे. जेंट्स सगळे उभे आहे पण लेडीजला मस्त जागा दिली बसायला. मी तर आधीपासूनच मस्त बसून होती. मग इकडे आली मी रेल्वे स्टेशन जवळ. मस्त मार्केट वगैरे होतं, काय घेऊ म्हटलं पण काहीच नाही घेतलं. तिकीट वगैरे काढून निघाली मी माझ्या प्लॅटफॉर्मला. इकडे बघते तर मस्तच गर्दी होती. मला वाटतच नव्हतं मला काही ट्रेन मध्ये जागा मिळेल म्हणून. बसूनच गेली ट्रेन मध्ये. मिळाली का कोपऱ्यामध्ये जागा. काय करता गाईज, मस्त गर्दीच होती या ट्रेन मध्ये. आणि ही बाई तर मस्त सुंदर होती. हिच्यामुळे मला काही ट्रॅव्हलिंग केल्यासारखंच नाही वाटलं. मस्त खेळत होती मी तिच्यासोबत. पोहोचली गाईज फायनली नागपूरला. लोकल ट्रेनचा प्रवास खूप मस्त होतं. काय असं बर्डीला जाते म्हटलं थोडीशी शॉपिंग करते, पण काय करता बर्डी मार्केटच बंद आहे. कॉफी पिऊन निघाली मग मी छत्रपती स्क्वेअरला जायसाठी, कारण मला इथनं जायचं होतं चंद्रपूर. खूप दिवसांनी नागपूरमध्ये आली तर मस्त वाटत होतं. नागपूर मधून कोण कोण माझा व्हिडिओ बघत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. मेट्रोनी पोहोचली मी छत्रपती स्क्वेअरला. इथं उतरल्याबरोबर निघाली मग मी बस स्टॉपला जायसाठी. थोड्या वेळामध्ये ट्रॅव्हल्स आली मग मी फायनली चंद्रपूरला जायसाठी. गाईस तुम्हाला काय सांगू, पुणे ते चंद्रपूर यासाठी मला तर पूर्ण 24 तास लागले. इकडे तर मस्त पॉलिटिशियनच्या गाड्या जात होत्या आणि मग थोड्या वेळसाठी ट्रॅव्हल्स पण रेस्टसाठी थांबली. इकडे मस्त मूवी चालू होती. मला तर काही समजतच नव्हती. साऊथ वाली मूवी वे वाटतं. मग काय करता गाईस, फायनली पोहोचूनच गेली मी चंद्रपूरला 24 तासाचा प्रवास करून. तर आजच्यासाठी एवढं. भेटूया गाईस नेक्स्ट व्लॉग मध्ये.